केतन अग्रवाल प्रकरणाचं आज रिक्रिएशन करण्यात आलंय। रिक्रिएशन म्हणजे काय, तर एखाद्याची जर हत्या झाली असेल तर ती कशी गेली याची A to Z स्टोरी जी आहे ती पुन्हा घटना क्रिएट केली जाते, म्हणजे आपण एकंदर त्याला नाट्य रूपांतर म्हणू शकतो। तर रिक्रिएशन मध्ये काय काय घडलं ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी जयती, आपण पाहत आहात ABP माझा। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की केतन अग्रवालला सिया गोयलने लोहगडावरून ढकललं। त्याचं कारण असं होतं की घरच्यांची इच्छा होती की तिने केतन सोबत लग्न करावं आणि सियाला ते करायचं नव्हतं। पोलिसांनी रविवारी सकाळी म्हणजे आज 28 जूनला लोहगडावरती सियाला नेलं। वेळ होती सकाळी 6:30ची। केतनने जिथे गाडी पार्किंग केली तिथून पासून ते त्या पॉइंट पर्यंत घटना रिक्रिएट केली गेली, म्हणजे त्यांनी गाडी कुठे पार्क केली, गाडीतून उतरल्यावरती ते कोणत्या रस्त्याने चालले तिथून सियाने चालून दाखवलं, तिकीट काढली, तिथून त्यांनी प्रवेशद्वारात एंट्री केली, तशीच्या तशी घटना रिक्रिएट करण्यात आली। त्या मार्गावरून सियाने चालून दाखवलं। पुढे असं झालं की सियाने तिचा बॉयफ्रेंड जो होता म्हणजे चेतन जो होता त्याला खानाखुना करण्यात आल्या। तर त्या खानाखुना कशा केल्या गेल्या त्याचंही रिक्रिएशन करण्यात आलं। त्याच्यानंतर ते थेट पोहोचले त्या पॉइंटवर जिथे केतनला ढकललं गेलं होतं। त्या पॉइंटवर पोहोचल्यानंतर एक पोलिसांनी डमी बॉडी बनवली होती जी केतनच्या उंचीची होती आणि वजनाचीही होती। त्यावेळी सियाने केतनला कसं ढकललं तसंच त्या डमी बॉडीला ढकलण्यात आलं आणि तेही सियानेच ढकललं। त्याच्यामुळे ह्याचे बारकावे पोलिसांच्या लक्षात आले। हे सगळं रिक्रिएशन होत असताना तिथे वरिष्ठ पोलीस, फॉरेन्सिक लॅबची काही माणसंही उपस्थित होती। त्याच्यामुळे या रिक्रिएशनची नोंदणी तर केलीच गेली, त्यासोबतच काही व्हिडिओही शूट केले गेले जेणेकरून सियाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। या सर्वांमध्ये महत्वाचं काय ठरलं तर माणूस ज्यावेळी एखादी गोष्ट सांगतो आणि ती करून दाखवतो याच्यावेळी जो फरक आहे तो पोलिसांच्या लक्षात आला। त्याच्यामुळे काही बारीक बारीक गोष्टी होत्या, बारीक बारीक जे गुन्हे होते ते सियाचे रेकॉर्ड केले गेलेत। सियाला घेऊन पोलीस लोहगडावर 6:30ला पोहोचले होते। त्याच्यानंतर पुढील 3 तास जे होते ते महत्वाचे होते, कारण की त्या 3 तासात सर्व कळलं की केतन सोबत काय काय घडलं। म्हणजे 18 जूनला गाडी पार्किंग केल्यानंतर पुढच्या 75 मिनिटात केतनला ढकलण्यापर्यंत काय काय घडलं हे सियाने लोहगडावर पोलिसांना 3 तासात करून दाखवलं आणि पोलिसांचे काही महत्वाच्या प्रश्नांनाही तिने उत्तरं दिली आणि नंतर सर्व घटना पोलिसांच्या लक्षात आली। असं घडलं केतनच्या हत्येचं रिक्रिएशन।